त्यांची बोलण्याची शैली पद्धत काही प्रमाणात सचिव साहेबांकडे आहे, परंतु एखादी गावातील तंटे किंवा वाद असतील तर वाद सोडवण्यासाठी शेठजीची हातोटी म्हणजे एक सुप्रीम कोर्ट होतं. सुप्रीम फायनल निर्णय म्हणजे अंतिम निर्णय, पुढे अपीलच नाही. अशा पद्धतीची पंचायती या पंचक्रोशीतील लोकांची करायचे, ते भांडण तंटे मिटवायचे. आणि मग त्याचबरोबर या समितीकडून त्यांच्यासारखे त्याला साजेले असेच कार्यक्रम आपण राबवतो. त्यांची ख्याती या पंचक्रोशीत अजातशत्रू, विशेष कुणाचीही बाजू न धरता पंचायती करण्याची कला. आजकाल बरेचसे लोक पंचायती करतात, आम्हाला अनुभव आहे, परंतु असं कोर्ट पुन्हा निर्माण होण्याच नाही. तसं माझ्या वैयक्तिक जीवनाचा विचार केला तर शेठजी मला मुलासारखं प्रेम करायचे. आणि आज इथं साक्षीला कलशेटी गुरुजी आहेत, ते मला चिडवायचे नेहमी, बाबा तू शेठजीचा मानसपुत्र आहेस. आणि शेठजी राजा म्हणलं की ते माझं पोरगा आहे असं म्हणायचे. आणि खोटं बोलत असेल तर तुम्ही कलशेटी गुरुजीला विचारा. म्हणजे असं व्यक्तिमत्व, माझे पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे शेठजी होते. त्यांच्या अनेक गोष्टी वाखाणण्यासारख्या होत्या आणि बऱ्याचशा गोष्टी आता तुम्हाला अध्यक्ष साहेब सांगणार आहेत. तरी या अशा महान व्यक्तिमत्वाला सादर प्रणाम करून मी माझे 2 शब्द प्रास्ताविक संपवतो. जय हिंद. विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी अंकिता शरणबसप्पा पुजारी या विद्यार्थिनीची जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर येथे 6वी वर्गापासून निवड झालेली आहे. तर त्या विद्यार्थिनीला दरवर्षी 1500 रुपयाची शिष्यवृत्ती देतात. तर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री अमरसिंह राजपूत यांना विनंती करतो की कुमारी अंकिता शरणबसप्पा पुजारी या विद्यार्थिनीला मान्य प्राध्यापक विठ्ठलरावजी पटके साहेब यांच्याकडून जी 1500 रुपयाची शिष्यवृत्ती आहे ती प्रदान करावी. मी त्यांचे अंकिताचे पालक एसपी पुजारी यांना विनंती करतो की आपण हे शिष्यवृत्ती स्वीकारायचे. देतात की शिकण्यासाठी तुळजापूर येथील नवोदय विद्यालयामध्ये आहे, त्याचे पालक एसपी पुजारी हे शिष्यवृत्ती स्वीकारत आहेत. या समितीचा बालाजी रमेश कुंभार लक्ष्मण बालाजी नाडेकर या विद्यार्थ्यांना रजिस्टर वाटप करावं याची नंदणी वाटप करावं आपल्या सुवास्त रजिस्टर आणि पेनचं वाटप करावं. संचालक मान्य श्री दिवाकरजी बोरुटे आपणास विनंती करतो आणि आपल्या या विद्यार्थ्यांना देखील मराठी पुस्तक व्याकरण हे भीमाशंकरजी बोरुटे यांच्या शुभास. यानंतर विजयलक्ष्मी लोहार, यानंतर जमादार कायनात असलम या विद्यार्थ्यांना देखील मल्लिकार्जुन या विद्यार्थ्यांना देखील वाटप. तदनंतर मी या कार्यक्रमाचे अध्यक्ष या विद्यार्थ्यांना देखील दादाने विनंती करतो की आपल्या शुभास्ते. त्यानंतर महात्मा गांधी तंटामुक्त आपल्या शुभास्ते शिंदे निखिल सुरेश साहेबांनी
गायकवाड गौरव मान्य श्री मोरे साहेबांना विनंती करतो की त्यानंतर आमच्या श्री सिद्धेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मान्य श्री मुरली आहे. परिस्थितीनं ती मामाकडे शिरूर या गावी जाते. त्यानंतर कंटोळे समर्थ चंद्रशेखर मामा बदोले यांचा 22वा स्मृती उत्सव सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत. त्या कार्यक्रमासाठी लाभलेले आमचे सहकारी मित्र, आमच्या संस्थेचे संचालक, आमचे स्नेही आणि आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू भगिनी, सेवक वर्ग, लिपिक वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनी, गेल्या 22 वर्षापासून ही परंपरा या ठिकाणी आपल्या संस्थेचे सचिव यांच्या कल्पनेतून आपण या ठिकाणी साजरी करीत आहोत. स्मृती उत्सव म्हणजे पुण्यतिथी अनेक ठिकाणी अनेक पद्धतीनं साजरी केली जातात, परंतु सचिव साहेबांनी एक वेगळी कल्पना या ठिकाणी मांडून त्याची अंमलबजावणी या ठिकाणी सातत्यानं गेल्या 22 वर्षापासून या ठिकाणी पार पाडत आहे. हुशार, गरीब, होतकरू मुलांना एक सहकार्याची भावना ठेवून त्यांना शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक गणवेश, इतर साहित्याच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा घडावी आणि त्याचबरोबर आपल्या गावातल्या लोकांना एक बौद्धिक या ठिकाणी उपदेशी या ठिकाणी व्हावं. वेगवेगळ्या वक्त्यांना वेगवेगळ्या लोकरंजनातून लोकशिक्षण अशा प्रकारे देखील या ठिकाणी परिवर्तन व्हावं, यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नैपुण्य मिळवलेल्या लोकांना या ठिकाणी आणून मार्गदर्शन करण्याची परंपरा या ठिकाणी सातत्यानं चालू आहे आणि याला उदंड अशा प्रकारचा प्रतिसादही या ठिकाणी मिळतो. सचिव साहेबांनी 2 दिवसापूर्वी एक वेगळी कल्पना बोलून दाखवली की पुढील वर्षापासून एक वेगळी अशा प्रकारची प्रथा या ठिकाणी सुरू करावं की आपल्या प्रशालेमध्ये शिकणाऱ्या मुला मुलीपैकी जो अतिशय हुशार आहे परंतु परिस्थितीनं त्या ठिकाणी तो गांजलेला आहे, अशा एका मुलांची निवड सर्व शिक्षक बंधूंनी या ठिकाणी करायची आणि त्या शिक्षणाचं विद्यार्थ्याचं पूर्ण शिक्षण तो स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत दत्तक घ्यायचं अभिवचन या ठिकाणी सचिव साहेबांनी मांडले आणि त्याची निवड किंवा त्याचं सखोल अशा प्रकारचं सविस्तर मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी होणारच आहे. शेठजींच्या विषयी बोलावं म्हटलं तर ते माझ्या आवाक्याच्या बाहेरचं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, एक चालतं बोलतं अशा प्रकारचं न्यायालय, गावातल्या 5-25 परिसरामध्ये जे पंचक्रोशीमध्ये जे 22 गावं आहेत त्या सगळ्या खेड्यापाड्यातली मंडळी या ठिकाणी तंटामुक्तीसाठी आपल्या गावात यायचे. गावातली जी काही मंडळी होती, काहीतरी पूर्व पुण्याही आपल्या गावची होती, म्हणून ते सगळे महान अशा प्रकारचे सुपुत्र या ठिकाणी जन्माला आलेले होते. शेठजी म्हणा, बसवण्णप्पा नंद्रगे म्हणा, दत्तूसिंग राजपूत म्हणा, लालसिंग राजपूत म्हणा, निंगप्पा पुजारी म्हणा, गुरप्पा पुजारी म्हणा, वीरभद्रप्पा चनपटणे म्हणा, दिनकररावजी कुलकर्णी म्हणा, असे अनेक एकापेक्षा एक अशा प्रकारचे महान
समाज सुधारक या ठिकाणी होऊन गेले असं म्हटलं तरी काही वावगं होणार. या सगळ्याच महात्म्याना मी या ठिकाणी मानाचा मुद्रा या ठिकाणी करतो. आणि अशी कल्पना आगळ्या आणि वेगळ्या अशा प्रकारच्या पद्धतीनं या ठिकाणी जी साजरी या ठिकाणी आपण करीत आहोत, ही परंपरा खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. आणि अशी ही परंपरा आपल्या गावामध्ये पूर्वी मित्रांनो एकही वाद या ठिकाणी निर्माण होत नव्हता. माझ्या माहितीप्रमाणे एकही केस आपल्या गावातून पोलीस ठाण्याला कधीच गेलेलं नव्हतं. आणि तशी प्रथा परंपरा तशा प्रकारचा सलोखा या ठिकाणी निर्माण व्हावं या शुभदिनी या ठिकाणी मी मनीषा व्यक्त करून या ठिकाणी आमचे स्नेही अमरसिंगजी राजपूत यांच्या वतीनं अध्यक्षीय समारोप करून या ठिकाणी कार्यक्रम संपला असं मी